नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स या लेसनचे क्वेश्चन आणि आन्सर्स पाहत होतो. तर क्वेश्चन नंबर 1 to 4 पर्यंत आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले. आता आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 5 हा बघणार आहोत. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5, द फॉलोइंग स्पीचेस शो ऑफ द नेचर ऑफ द स्पीकर. खाली काही सेंटेन्सेस दिलेले, स्पीचेस दिलेले म्हणजे वाक्य दिलेले, तर ते या ठिकाणी कोणीतरी म्हटलेले. गेस द स्पीकर, द वाईल्ड बोअर ऑर द फॉक्स. मग खालचे जे वाक्य आहे याच्यामध्ये स्पीकर आहे, मग स्पीकर कोण आहे, बोलणारा कोण आहे, द वाईल्ड बोअर आहे का द फॉक्स आहे, हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर फर्स्ट सेंटेन्स आहे, आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स फॉर अ पार्टी दिस इव्हिनिंग. आय मस्ट टायडी अप द हाऊस बिफोर 4 PM. मी या ठिकाणी माझ्या मित्रांना पार्टीसाठी इन्व्हाइट केलं आणि त्यांना सगळ्यांना दुपारच्या 4च्या पूर्वीच सगळ्या मित्रांना मी पार्टीसाठी बोलवलेलं आहे. तर हे सेंटेन्स या ठिकाणी स्पीकर कोण आहे, तर स्पीकर आहे द बोअर. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे, आय हॅव टू कॅच अ 7 AM ट्रेन टुमारो. मला दुसऱ्या दिवसाची 7 वाजेची सकाळी 7ची जी ट्रेन आहे त्या ट्रेनने जायचं आहे. आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट. म्हणून मी आदल्या दिवशी रात्रीच माझी बॅग पॅक करत आहे. मग हे सेंटेन्स, या सेंटेन्समध्ये स्पीकर कोण आहे, तर या सेंटेन्समध्ये स्पीकर आहे द बोअर. त्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे, दीज अँड्स आर सो स्टुपिड. काही मुंग्या ह्या मूर्ख असतात. ऑल द टाईम दे आर बिझी कलेक्टिंग फूड. आणि त्या कायम आपल्या कामामध्ये बिझी असतात. हे सेंटेन्समध्ये स्पीकर कोण आहे, तर स्पीकर आहे द फॉक्स. नंबर 4, सिस्टर थँक्यू फॉर द लाडूज. नाऊ या ठिकाणी बहिणीला म्हणतो की थँक्यू तू मला लाडू दिल्याबद्दल. नाऊ गिव मी अ हॅमर सो दॅट आय कॅन ब्रेक देम. या ठिकाणी मला आता हा लाडू तोडण्यासाठी एखादी हातोडा दे. हॅमर मीन्स हातोडा दे की ज्याच्याने मी हा लाडू तोडू शकतो. हे सेंटेन्स, या सेंटेन्समध्ये स्पीकर कोण आहे, द फॉक्स. अशा प्रकारे हा आहे क्वेश्चन नंबर 5. यानंतर आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 6. लर्न द फॉलोइंग इडियम्स अबाउट ॲनिमल्स. या ठिकाणी काही इडियम्स दिलेले आहेत आणि त्या आपल्याला ह्या ज्या इडियम्स आहे ह्या प्राण्यांवरून तयार केलेल्या आहेत. मग फर्स्ट इडियम, ॲज अ स्लाय ॲज अ फॉक्स. कोल्ह्यासारखा लबाड. सेकंड, ॲज अ क्वायट ॲज अ माऊस. उंदरासारखा शांत. थर्ड, ॲज ब्रेव ॲज अ लॉयन. सिंहासारखा शूर. 4, ॲज स्टबॉर्न ॲज अ म्यूल. खेचरासारखा हट्टी. 5, ॲज स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स. बैलासारखा बलवान. 6, ॲज अ फ्री ॲज अ बर्ड. पक्ष्यासारखा मुक्त. 7, ॲज बिझी ॲज अ बी. मधमाशीसारखा कामात व्यग्र. 8, ॲज स्लो ॲज अ स्नेल. गोगलगाईसारखा मंद. 9, ॲज अ प्राऊड ॲज अ पिकॉक. मोरासारखा गर्विष्ठ. अशा या म्हणींचे मराठी मिनिंग्स या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले तुम्ही या नोटबुकमध्ये पाहू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, या ठिकाणी आपल्याला एक वर्ड दिलेला आहे आणि तो वर्ड आपण कुठं यूज करू शकतो. तर या ठिकाणी वर्ड आहे राईट. मग आपण लिहितो, काय लिहितो, अ लेटर पत्र लिहितो, अ स्टोरी कथा लिहितो, अ बुक लिहितो. तसंच सेकंड आहे डेकोरेट. मग डेकोरेट काय करता तुम्ही, अ स्टेज, अ होम, अ हॉल. त्यानंतर थर्ड वर्ड आहे पेंट. मग काय पेंट करता तुम्ही, अ पिक्चर, अ वॉल, अ बॉक्स. त्यानंतर ड्रॉ काय करतात, अ लाईन ड्रॉ करता, अ पिक्चर ड्रॉ करता, अ कार ड्रॉ करता. नंतर 5, प्ले. मग तुम्ही काय खेळतात, क्रिकेट खेळता, गेम खेळतात, त्याच्यात वेगवेगळ्या ट्रिक खेळतात. त्याच्यानंतर ओपन. मग काय ओपन करता, द डोअर ओपन करता, युअर माइंड ओपन करता, द शॉप ओपन करता. क्लोज, बंद काय करता, द आईज, द विंडो अँड द अम्ब्रेला. नंतर वॉश, तुम्ही काय धुतात, द क्लोथ, द माउथ, द हेअर. पॉलिश, तुम्ही कशाला पॉलिश करता, अ शूज, अ बेल्ट, युअर नॉलेज. थ्रो, तुम्ही काय फेकतात, अ बॉल, अ स्टोन, अ शटलकॉक. कॅच कशाची घेतात, अ बॉल, धिस मँगो, द क्लोथ. ब्रेक, तुम्ही काय तोडतात, रूल्स, अ स्टिक, अ बॉटल. पोअर, या ठिकाणी तुम्ही काय पितात, टी, चहा पिता, ड्रिंक पिता, वॉटर घेता. अशा प्रकारे. त्यानंतर फिल, भरतो काय आपण, अ बकेट, अ ड्रम, अ वॉटर टँक. कट,
काय काय कापतो? ॲन ॲपल, अ फिंगर, अ पेपर. जॉईन, तुम्ही कशाला जॉईन करतात? द सर्कल, द लाईन, बोथ एंड्स. फाइंड, तुम्ही काय काय शोधतात? अ वे, अ सोल्युशन, द ॲड्रेस. मेजर, मापा कशाची घेता? द लेंथ, द हाईट, द एरिया. रिपेअर, तुम्ही काय काय रिपेअर करतात? तुमचं सायकल जर पंक्चर झाले असेल तर सायकल रिपेअर करता. द डोअर, द चेअर. आणि लास्ट शार्पन. शार्पन म्हणजे धार लावणे. या लेसनमध्ये आपल्याला द वाईल्ड बोअर हा आपल्या सुळ्यांना धार लावत आहे. मग शार्पन म्हणजे धार लावणे. मग कशाला धार लावतात? तर टस्क, सुळ्यांना. अ नाईफ, सुरी किंवा चाकू. अ पेन्सिल आणि युअर माइंड. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 8. ट्राय टू थिंक ऑफ डिफरंट आन्सर टू द फॉलोइंग व्हाय क्वेश्चन. राईट डाऊन ॲटलिस्ट 2 ऑफ देम इन इंग्लिश. या ठिकाणी काही क्वेश्चन दिलेली आहे, त्याची आन्सर्स आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. क्वेश्चन हे व्हाय या शब्दावरून तयार केले. व्हाय आर यू रीडिंग दिस स्टोरी. ही स्टोरी तुम्हाला वाचायला आवडते का? का आवडते? आय लाईक इट, इट इज इंटरेस्टिंग. कारण मला गोष्टी वाचायची आवड आहे. व्हाय आर यू क्राईंग. तुम्ही का रडतात? आय हॅव लॉस्ट माय बुक. माझं पुस्तक हरवलं म्हणून मी रडत आहे. व्हाय आर यू लाफिंग. हसता का? आय हर्ड अ फनी जोक. मी या ठिकाणी गमतीदार असा जोक ऐकला म्हणून मला हसू येतं. व्हाय आर यू सिटिंग ऑन द टेबल. टेबलावर का बसलेला आहात? दिस इज माय टेबल. कारण हा माझा स्वतःचा टेबल आहे. व्हाय आर यू शाउटिंग. ओरडता केव्हा? आय एम शाउटिंग बिकॉज पीपल शूड लुक ॲट माय फॅन्सी हेअरकट. जेव्हा काही लोक मी जो फॅन्सी हेअरकट केला आहे माझ्याकडे पाहतात त्यावेळेस मी अचानक ओरडतो. आणि लास्ट क्वेश्चन. व्हाय आर यू इटिंग सो फास्ट. तुम्ही घाईघाई जेवण का करतात? आय वॉन्ट टू विन रनिंग रेस. कारण मला रनिंगच्या रेसमध्ये जिंकायचं असतं म्हणून मी घाईघाई जेवणाचं काम हे करत असतो. नंतर क्वेश्चन नंबर 9. रीड द सिच्युएशन अँड आन्सर. गेस द व्हाय क्वेश्चन दॅट अक्षय आस्क. या ठिकाणी अक्षयने काही क्वेश्चन विचारली आणि त्याने कोणते क्वेश्चन विचारले हे आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायचे. त्याने जेही क्वेश्चन विचारले त्या ठिकाणी मी अंडरलाईन केलेली आहे. मग प्रश्न विचारण्यासाठी सिच्युएशन दिलेली आहे. इथं सिच्युएशन आहे, नंतर प्रश्न विचारायचा आणि आन्सर द्यायचं. सिच्युएशन, व्हाय क्वेश्चन आणि आन्सर. मग सिच्युएशन आहे अमित अँड अजय आर फायटिंग. दोघंजण फायटिंग करत आहे. मग अक्षय त्यांना प्रश्न होतो व्हाय आर यू फायटिंग विथ अस. तुम्ही दोघंजण फायटिंग का करत आहात? मग तेव्हा अमित म्हणतो ही लुक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. कारण याने माझी पेन्सिल घेतली आणि तोडली. नंतर अजय इज गोईंग होम. अजय त्याच्या घरी गेला. ही आहे सिच्युएशन. मग अक्षय त्याच्यावर प्रश्न विचारतो व्हाय आर यू गोईंग. तू घरी का गेला? मग अजय म्हणतो आय एम हंग्री. मला भूक लागलेली होती. त्यानंतर सिच्युएशन आहे अमित इज अ वेटिंग ॲट द बस स्टॉप. मग अक्षय त्याला प्रश्न विचारतो व्हाय आर यू वेटिंग ॲट द बस स्टॉप. तू या ठिकाणी बस स्टॉपवर कशाची वाट पाहत आहे? मग अमित सांगतो आय एम वेटिंग फॉर द 10 o'clock बस. मी या ठिकाणी 10 वाजेची जी बस आहे तिची वाट पाहत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स या लेसनचे क्वेश्चन आणि आन्सर कंप्लीट झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.